अजित पवारांना आपल्या घातपाताची चाहूल आधीच लागली होती. म्हणून प्लास्टिकवरून ते काचेच्या बाटलीवर आले. विमानात जाताना त्यांनी नेहमी घातपाताची भीती वाटायची, म्हणून त्यांनी रोहित पवारांना सावध केलं. स्वतःसाठी देखील ते सावध झाले होते. त्यांनी आपल्या प्रवासासाठी जवळच्या उद्योगपती मित्रांना विमान खरेदी अपेक्षासुद्धा बोलून दाखवली होती. निवडणुकीच्या काळात अजित पवारांनी अनेकांवर शिंगावर घेतले होते. अजित पवारांचे घोटाळे बाहेर करणाऱ्याच भ्रष्ट चेहरा ते लवकरच जनतेसमोर आणणार होते. निदानाच्या आधीच त्यांची काही स्टेटमेंट पाहिली तर त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी तणाव जाणवत होता. मन मोकळं करायचं कोणाकडे, म्हणूनच शरद पवार आणि कुटुंबियासोबत त्यांनी गाठीभेटी वाढल्या होत्या. परंतु अखेर होत्याच नव्हतं झालं. परंतु आता रोहित पवारांच्या रूपाने अजितदादांच्या प्रेमींच्या मनात अनेक शंकांचं काहूर माजलं. अजित पवारांच्या मनात अपघाताच्या दरम्यान अशा अनेक गोष्टींचा घटनाक्रम मनात प्रश्नांची सरबत्ती करणारा ठरला. सोशल मीडियावर तर प्रश्नाचा अक्षरशः पाऊस पडला. याला वाचा फुटते. विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून राज्यभरातील सर्वसामान्य जनतेसह अजितदादांच्या प्रेमींना परंतु सर्वसामान्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जबाबदार कोण असतो, म्हणून ओठांवर आलेली प्रश्न पुन्हा गिळून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु रोहित पवारांनी सर्वसामान्याच्या मनात अपघाताबद्दल जे प्रश्न आहेत त्यांना मोकळी करून दिली आणि त्या प्रश्नावरती बोलायचेच नाही असे आदेश सुनेत्र पवारांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्याचं समजतंय. रोहित पवारांचं कालचं प्रेझेंटेशन पाहून अजित पवारांचा खरोखर घातपात झालाय का? तर अजित पवार कोणासाठी अडचणीचे ठरत होते का? अजित पवार आपल्या पक्षातील नेत्यांना अडसर ठरत होते का? बाहेरील काही शक्तींचा या समावेश आहे? असे अनेक ना अनेक प्रश्न या निर्मात्यांनी निर्माण होतात. तांत्रिक चुकीमुळे झालेला अपघात हा देखील घातपातच असू शकतो. ही तांत्रिक चूक घडावी म्हणून तशी वातावरण निर्मिती करणे हा देखील घातपातच कट असू शकतो. अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. रोहित पवारांनी उपस्थिती केली प्रश्न अगदी रास्त आणि नेमकेत अजित पवारांच्या अपघाताला आता जवळपास 2 आठवडे उलटायला आलेत. परंतु अजूनही अजित पवारांच्या अपघाताचा तपशील तपास यंत्रणांकडून पुढे करण्यात आलेला नाही. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू असली तरी यातील सत्य बाहेर येणार का, यावर देखील रोहित पवारांनी शंका व्यक्त करून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तपास यंत्रणांकडून या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. रोहित पवार यांनी अपघातावर नेमकं कोणत्या शंका निर्माण केल्यात त्याचीच माहिती सविस्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. एक शेवटच्या क्षणी प्रवासाच्या नियोजनामध्ये बदल का? अजित पवार 27 जानेवारीच्या संध्याकाळी मुंबईहून पुण्याला कारने जाणार होते. त्यांच्या ताफाही तयार होता. मात्र विदर्भातील एका मोठ्या नेत्याने एका फाईलवर सही करण्यासाठी त्यांना थांबवून ठेवले. यामुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही फाईल नेमकी कोणती होती? ती खरोखर इतकी महत्त्वाची होती का? अजित पवार सर्व फाईल्स एकत्र ठेवत असताना नेमकी तीच फाईल मंत्रालयात कशी होती? ती फाईल अजित पवारांपर्यंत आणतात संबंधित व्यक्तीला उशीर का झाला? हा विलंब जाणीवपूर्वक घडवून आणला होता, असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. 2 पायलटची अनेक वेळी अजित पवारांच्या विमानासाठी सुरुवातीला साहिल मतदान आणि यश हे पायलट असे ठरले होते. पण शेवटच्या क्षणी वादग्रस्त सुमित कपूर या पायलटचा पाचारण करण्यात आले. सुमित कपूर याला दारू पिण्याची सवय असल्याने 2010 आणि 2017 मध्ये त्याला निलंबित करण्यात आलं होतं. अपघाताच्या दिवशी तो मद्यमुंद अवस्थेत होता का? त्यांची एअरपोर्टवर विमान उडण्याच्या पूर्वी तपासणी करण्यात आली होती का? केली असेल तर तिचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल का? असा प्रश्न रोहित पवारांनी सोडला. तिसरा प्रश्न दोन्ही संस्थांच्या वेळेत विमानाच्या ट्रान्सपॉन्डर म्हणजे जे विमानाचे स्थान दर्शवते ते अपघात होण्यापूर्वीचे शेवटच्या 1 मिनिटात सकाळी 8:43 अचानक बंद झाले होते. अपघाताच्या वेळी वैमानिकांनी कोणतेही मेडे कॉल केलेला नव्हता. DGCAचा अहवाल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATC च्या वेळेत 20 सेकंदाची ताफावत. ज्यावेळी विमानाचा विषय येतो तेव्हा 1 सेकंद महत्त्वाचा असतो, कारण सर्वसामान्य विमान 1 मिनिटात सुमारे 15 किलोमीटरचं अंतर कापतं. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या अपघाताबाबत 2 मोठ्या संस्थांच्या वेळेत घोळ असेल तर ही गंभीर बाब असल्याचं रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिलं. चौथा प्रश्न रनवेवरील लँडिंग संशय बारामतीतील विमानतळावर लँडिंगसाठी रनवे 29 हा सोपा पर्याय उपलब्ध असताना तुलनेने कठीण असलेला रनवे 11 वर उतरण्याचा आग्रह का धरला? त्यावेळी व्हिजिबिलिटी ही निकषापेक्षा कमी असतानाही विमान उतरण्याचा प्रयत्न कसा झाला? सुरुवातीला रनवे दिसत नव्हता, नंतर अचानक काही सेकंदात चालकाला तो कसा दिसू लागला? को पायलट असल्याने पाठक आणि विमान अपघाताच्या काही सेकंदाआधी जो पायलटने ओ शट असं का म्हटलं? या प्रश्नाची उकल होणे गरजेचे असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. 5वा मुद्दा विमानात होता फ्लाईंग वॉक. अजित पवार यांच्या विमानामध्ये 50 लिटरच्या इंधनाची अतिरिक्त कॅन बेकायदेशीरपणे नेली जात असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला.
आधी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील विमानात बॉम्ब होता का अशी शंका निर्माण केली होती. एखाद्या विमानात अशा प्रकारे इंधन नेणं हे विमानाला फ्लाइंग बॉम्ब बनवण्यासारखं असतं. एवढं इंधन नेमकं का आणि कशासाठी विमानात ठेवण्यात आलं होतं, त्यांचा उपयोग कशासाठी होणार होता याची माहिती समोर आणण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलंय. 6वा प्रश्न, अजित पवारांना वीज प्रयोगाची भीती होती का? रोहित पवारांनी म्हणण्यानुसार अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय होते. गेल्या काही दिवसापासून ते प्लास्टिकच्या बाटलीऐवजी केवळ त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडील काचेच्या बाटलीतलं पाणी पित होते. हे बोलत असताना भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी एका प्लास्टिकच्या बाटलीत इंजेक्शन टोचून नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे हे सांगितलं आणि प्रात्यक्षिक करूनही दाखवलं. रोहित पवारांच्या या कृतीचा अर्थ अजित पवारांना सरळ सरळ आपल्या घातपात होऊ शकतो याबाबत शंका वाटत होती. त्यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना विमान विकत घेण्याची देखील सूचना केली होती. सरकारी व इतर विमानांवर त्यांचा भरोसा नव्हता का असाही प्रश्न यातून निर्माण केला जातोय. याशिवाय त्यांनी रोहित पवारांना देखील सांभाळून राहण्याची सूचना केली होती. त्यांना आपल्या जीवाला धोका असल्याची चाहूल लागली होती का? असे अनेक संकेत रोहित पवारांनी दिलेत. 7वा प्रश्न, अपघात होऊनही कारवाई नाही, विमान कंपनी व्हीएसआर व्हेंचर्स आधीत अपघातानंतर कारवाई का झाली नाही? या प्रकरणाची चौकशी केवळ सीआयडीने न करता अमेरिकेची एनसीएनसीबी किंवा यूकेचे एआयबी यासारख्या आंतरराष्ट्रीय तांत्रिक संस्थांमार्फत ही चौकशी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली होती. रोहित पवारांनी उपस्थित केलेला 8वा मुद्दा, रोहित पवार यांच्या दाव्यानुसार भारतात विमानांची एमआरओ म्हणजे देखभाल दुरुस्तीचा सेवा देणाऱ्या केवळ 2 मुख्य कंपन्या, यातील एक कंपनी मालकी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. या विमानाचा घातपात झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. देखभालीमध्ये काही चूक झाली याचा तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय सांभाळले. त्यामुळे विमानाचे तांत्रिक वाकावे त्यांनी माहिती असतानाही त्यांनी या अपघाताबाबत सविस्तर माहिती का दिली नाही असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे हा अपघात नाही तर घातपातच होता असे बोट दाखवणाऱ्या 8 शंका रोहित पवारांनी उपस्थित केल्यात. पवार घरातील कोणतीही व्यक्तीने अजित पवारांच्या घातपात झालाय की अपघात आहे या मुद्द्यावरती तोंड फोडलंय, परंतु बातमी सूत्रालय अहवालाने अशी फुटली आहे की सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पक्षातील सगळ्या आमदारांना, प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बोलू नका, कुठलाही प्रतिक्रिया देऊ नका असं सांगितलंय. आता या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय काढायचे हा प्रश्न मी या व्हिडिओमध्ये सोडून जातो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.